ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी जीत. गीतेच्या 8व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. ईशावास्य उपनिषदातील हा श्लोक. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. खूप सुंदर असं अनंताचं वर्णन करणारा हा श्लोक आहे. याच्या संदर्भामध्ये पुढे कधीतरी योग्य ठिकाणी खूप सविस्तर विवेचन आपण ऐकणार आहोत. या भागामध्ये गणेश वंदना, श्रीकृष्ण वंदना, व्यास सरस्वती वंदना स्वामी रामसुखदास करतात. टप्प्याटप्प्याने त्या संदर्भातील श्लोक आणि त्याचे भावार्थ, शब्दार्थ किंवा भाषांतर आपण ऐकणार आहोत. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणं उमासुत लोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपंकजं. जे हत्तीचे मुख असणारे आहेत, भूतगणादीद्वारा सेवित आहेत, कौठ आणि जांभूळ या फळांना मोठ्या सुंदर रीतीने भक्षण करणारे आहेत, शोकविनाश करणारे आहेत आणि भगवती पार्वतीचे पुत्र आहेत, अशा त्या गणेशजींच्या चरणकमलांना मी प्रणाम करतो. ध्यानाभ्यास वशीकृतेन मनसा तन्निर्गुणं निष्क्रियं ज्योतिः किंचन योगिनो यदि परं पश्यन्ति पश्यन्तु ते. अस्माकं तु तदेव लोचनचमत्काराय भूयाचिरं कालिन्दीपुलिनोदरे किमपि यन्नीलं महो धाविति. योगी लोक ध्यानाद्वारा वशीभूत झालेल्या मनाने कोण्या निर्गुण आणि निष्क्रिय परमज्योतीला पाहतात तर पाहोत, परंतु आम्हासाठी तर यमुनेच्या तीरावर जे कोणी निळे तेज धावते तेच नेत्रात चिरकाळपर्यंत प्रकाश, दीप्ती उत्पन्न करीत राहो. यवन्निरञ्जनमजं पुरुषं जरन्तं संचितयामि निखिले जगति स्फुरन्तं तावद्बलात् स्फुरति हन्तहृदयन्तरे मे गोपस्य कोऽपि शिशुरञ्जनपुञ्जमुञ्जू. अहो, जेव्हा मी संपूर्ण जगात स्फुरित होणाऱ्या निरंजन, अजन्मा आणि पुरातन पुरुषाचे चिंतन करतो, तेव्हा माझ्या हृदयात काजळ समूहाप्रमाणे काळ्या वर्णाचा कुणी गोप जबरीने स्फुरित होऊ लागतो. न विद्यायेषां श्रीर्णं शरणमपीशन्य च गुणाः परित्यक्त्या लोकैरपि वृजनयुक्ताः श्रुतिजडाः शरण्यं यं ते अपि प्रसृतगुणमाश्रित्य सुजना विमुक्तास्तं वन्दे यदुपतिमहं कृष्णं मलम. ज्यांच्याजवळ विद्या नाही, धनही नाही, कोणाचा आश्रयही नाही, ज्यांच्यात गुणही नाहीत, वेदशास्त्रांचे ज्ञानही नाही, ज्यांचा संसारी लोकांनी पापी समजून त्याग केला आहे, अशी माणसे सुद्धा ज्या शरणागत पालक प्रभूंची शरणागती घेऊन संत होतात आणि मुक्त होतात, त्या विश्वविख्यात गुणांनी युक्त अमलात्मा निर्मळ अशा यदुनाथ भगवान श्रीकृष्णांना मी प्रणाम करतो. यस्य करुणार्णवस्य करुणालेशेन बालो ध्रुवः स्वेष्टं प्राप्य समार्यधाम समग्रार्धको अप्यविन्दश्रियं याता मुक्तिं
ज्या मिलादीपतीताः शैलो अपि पूज्यो अभवत् तं श्रीमाधवाम्माश्रिष्टे तेष्टदं मदं नित्यं शरणं भजे. ज्या करुणासिंधू भगवंताच्या करुणेच्या एका अंशाने बालक ध्रुवाने आपल्या इष्टवस्तूला प्राप्त करून श्रेष्ठ पुरुषांच्या लोकाला प्राप्त केले, दरिद्री सुदाम्याने लक्ष्मीला प्राप्त केले, अजामिळ इत्यादी पाप्यांनी मुक्तीला प्राप्त केले आणि गोवर्धन पर्वतसुद्धा पूज्य बनला, त्या शरणागत भक्तांना इच्छित वस्तू देणाऱ्या शरण्य भगवान माधवाचे मी नित्य भजन करतो. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. जे वसुदेवांचे पुत्र, दिव्यरूपधारी, कंस आणि चाणूराचा नाश करणारे आणि देवकीसाठी परम आनंद स्वरूप आहेत, त्या जगद्गुरू भगवान श्रीकृष्णांचे मी वंदना करतो. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत. भगवान श्रीकृष्ण आणि मानवात श्रेष्ठ असणाऱ्या अर्जुनांना व सरस्वती आणि वेदव्यासजींना नमस्कार करून मग महाभारताचे कथन केले पाहिजे. पहा, या ठिकाणी गणेश, सरस्वती, श्रीकृष्ण, व्यासजींना वंदन करतात स्वामी रामसुखदास. आणि या सगळ्यांचा विचार करून महाभारताचे हे जे कथन आहे ते केले पाहिजे म्हणून सांगतात. याच जोडीला आपल्याला आणखीन हे आपल्या लक्षात येत असेल की विशेषतः गीतेचा अभ्यास करत असताना गीता कथन करणारे संजय, ती श्रवण करणारे धृतराष्ट्र, ते लिहिणारे गणेश, या सर्वांचा विचार, त्यांच्या स्वभावाचा, त्यांच्या चारित्र्यांचा विचार, अर्जुन आणि श्रीकृष्णाच्या चारित्र्याचा विचार, त्यांचं एकूणच संपूर्ण जीवनकाल आणि ते ज्या पद्धतीचं आयुष्य जगलेले आहेत, वेळ प्रसंगी ज्या पद्धतीचं वर्तन त्यांनी केलेलं आहे, या सगळ्याचा विचार केल्यानंतर, त्या संदर्भामध्ये संपूर्ण चिंतन केल्यानंतर पहा, आपल्याला गीतेचा खरा अर्थ लागणं जास्त सोपं जातं. हे समजून घेतलं पाहिजे. केवळ शब्द आणि त्या शब्दांचे अर्थ, त्यांचे भावार्थ यांचा विचार केला आणि या सर्व चरित्रांचा विचार करून नेमकेपणाने त्यांना काय सांगायचं याचा विचार केला, आपलं रसायन काय आहे, आपला स्वभाव काय आहे याचा विचार केला, या सगळ्याचं चिंतन करता मग याचे खरे अर्थ, आपल्याला जे तथ्यार्थ आहे, तत्वतः जे काही सांगितलं गेलेलं आहे, त्या सगळ्याचे अर्थ आपल्याला लागत जातात. म्हणून गीता वाचत असताना ती या सगळ्याचा विचार करून शिकावी, वाचावी, तिचं निरूपण त्या पद्धतीने करावं आणि आपल्या जीवनामध्ये उतरत असताना, ती गीता उतरवत असताना मग या सगळ्या बाजूंचा विचार करून मग ती उतरवावी लागेल, हे आपल्याला लक्षात येईल. पहा, खूप काही इथे सांगितलेलं आहे. आपल्याला एक श्लोक काही वेळेला दुसऱ्या श्लोकाच्या विरोधात किंवा त्याच्या पूर्णपणे विरुद्ध अर्थाचा आहे की काय असं वाटतं, पण इथे कुठल्याही प्रकारचा विरोधाभास नाही आहे, हे आपल्याला समजावून घेतलं पाहिजे. त्याचे कंगोरे लक्षात आल्यानंतर आपल्याला समजतं की हा विषय हा पूर्णतः वेगळा आहे, एकमेकाशी त्याची सांगड आहे, परंतु एकमेकाशी विरोधाभास नाही. एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीशी विरोधी वाटते फक्त केवळ. आणि मग त्या ठिकाणी त्याचा अर्थ काय आहे, नेमकं काय सांगायचं आहे भगवंताला, याचा विचार करताना आपल्याला या सर्व चारित्र्यांचा विचार करावा लागेल. हे आपण समजून घेऊया. वळूया पुढच्या भागाकडे. ओम परमात्मने नमः.